लाडकी बहीण योजनेबद्दल एक महत्त्वाची अपडेट समोर येते। राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबत एक मोठा निर्णय घेतलाय। योजनेची ई-केवायसी करताना चूक केलेल्या महिलांना आता मोठा दिलासा मिळतोय। राज्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या गेल्यात। मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे। दरम्यान गेल्या काही दिवसांपासून लाडक्या बहिणींना चिंता लागून होती की त्यांचे पैसे अजूनही त्यांना मिळाले नाहीत, त्यांचा हप्ता त्यांना मिळाला नाहीत आणि त्याबद्दल आता एक मोठी बातमी समोर येते। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे काही लाभार्थी महिलांना मिळणं बंद झालंय। त्यामुळे काही महिन्यांपासून काही महिलांना महिन्याचे 1500 रुपये मिळणं बंद झालं आहे। कारण सरकारने लाभार्थी महिलांना ई-केवायसी करण्याची मुदत दिली होती। सरकारने दिलेली मुदत संपली आहे, तर काहींनी ई-केवायसी करताना चूक केली, त्यामुळे त्या महिलांना लाभ मिळत नाहीये। काही महिला योजनेचे पैसे मिळत नसल्यामुळे वारंवार बँकेमध्ये फेऱ्या देखील मारतात। त्यामुळेच आता राज्य सरकारने एक मोठं पाऊल उचललंय। आणि आता लाडक्या बहिणींसंदर्भातली एक खुश खबर आहे। आता 3 महिन्याचे एकदम 4500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। आणि मी हेही सांगतो, कोणी माईकाला आला तरी माझ्या लाडक्या बहीण योजना कधीही बंद होणार नाही। त्यामध्ये पैसे जमा झाल्यानंतर काही कापून घ्यायला लागलेत, त्या बँकांना माझ्या सूचना आहेत। माझ्या बहिणींचे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतले पैसे जर काढले तर तुमच्यावर कठोर कारवाई केली जाईल, या बँकांना देखील मी सांगू इच्छितो। 2 महिन्यांचे पैसे आता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे। शासनानं केवायसी अपडेट करायची अट ठेवलेली होती, तसं सांगितलेलं होतं। मात्र आता या केवायसीच्या सगळ्या प्रक्रियेनंतर किती लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळतोय हे पाहणं महत्त्वाचं असेल। आता जाणून घ्या सध्या परिस्थिती नेमकी काय। तर या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये आर्थिक मदत दिली जाते, पण मागील काही महिन्यांपासून हप्ते वेळेवर जमा होत नसल्याचे त्या ठिकाणी दिसून देखील आलेले आहे। आता जानेवारीचा हप्ता देखील त्यांना उशिराच मिळाला, फेब्रुवारीचा हप्ता देखील अजून बाकीच आहे, तसेच मार्च महिना त्या ठिकाणी संपत आला तरी देखील त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत। यामुळे अनेक महिलांच्या मनात एकच प्रश्न आहे, तो म्हणजेच फेब्रुवारीचा हप्ता नेमका कधी येणार आहे। चला तर मग आपण एकदाच या ठिकाणी पाहून घेऊया फेब्रुवारीचा हप्ता नेमका तुम्हाला कधी मिळू शकतो। तर सध्या मिळालेल्या माहितीनुसार आणि चर्चांनुसार फेब्रुवारी महिन्याचा हप्ता तुम्हाला मार्च मध्ये येणे त्या ठिकाणी अपेक्षित होते, मात्र अजून देखील तो त्या ठिकाणी जमा तुमच्या खात्यात झालेला नाही। त्यामुळे आता एप्रिल मध्ये हप्ता मिळण्याची शक्यता त्या ठिकाणी जास्त आहे। आता विशेष म्हणजेच सरकारकडून अशी चर्चा या ठिकाणी सुरू आहे की फेब्रुवारी आणि प्लस तुमचा मार्च या 2 महिन्यांचा 3000 रुपयांचा एकत्र हप्ता तुम्हाला त्या ठिकाणी दिला जाऊ शकतो। आता अंदाजे जी तारीख आहे ती 10 ते 15 एप्रिल दरम्यान तुमचे पैसे जमा त्या ठिकाणी होऊ शकतात। पण या ठिकाणी एक तुम्ही लक्षात ठेवा, या ठिकाणी तुम्ही त्या योजनेतून 90 लाख महिलांच्या यादीत तुमचे नाव नसले पाहिजे। या 90 लाख महिला ज्या आहेत त्या सरकारच्या यादीतून म्हणजेच लाडकी बहीण योजनेच्या यादीतून त्यांना अपात्र ठरवण्यात आलेले आहे। त्यामुळे तुमची ई-केवायसी मध्ये कोणतीही चूक झालेली नसावी, आणि जर झाले असेल तर 31 मार्च पूर्वी तुम्ही ती चूक त्या ठिकाणी दुरुस्त करणे आवश्यक आहे, अन्यथा तुमचा यापुढे लाभ बंद होणार आहे। आता पाहून घ्या 3000 रुपये एकत्र तुम्हाला मिळणार आहेत का। आता पाहून घ्या, जर सरकारने 2 महिन्यांचे हप्ते तुम्हाला एकत्र दिले तर आता महिना आणि रक्कम पाहून घ्या, फेब्रुवारीचा 1500, मार्च महिन्याचा 1500, एकूण रक्कम आहे तुमची 3000 रुपये। तर सरकारने तुम्हाला या 2 महिन्यांचे हप्ते एकत्र जर दिले तर यामुळे महिलांना एकाच वेळी मोठी मदत त्या ठिकाणी मिळेल, ती म्हणजेच 3000 रुपयांची। पण हा निर्णय सरकारकडून अधिकृतपणे जाहीर होणे देखील आता बाकीच आहे। म्हणजेच तुम्हाला आता वाट बघायची आहे की हे 2 हप्ते यांना देणे या ठिकाणी भागच आहे। कारण फेब्रुवारीचा हप्ता अपेक्षित होते की तुम्हाला मार्च महिन्याच्या तरी पहिल्या आठवड्यात त्या ठिकाणी मिळावा, पण मार्च महिना संपत आला तरी देखील तुम्हाला तो हप्ता मिळालेला नाही। तर आता पाहून घ्या, मार्च महिन्याचा हप्ता देखील आता एप्रिल मध्ये जाईल, म्हणजे मार्च महिन्याचा हप्ता देखील तुम्हाला एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मिळणे या ठिकाणी अपेक्षित होते, पण फेब्रुवारीचाच मिळाला नाही तर मार्चचा नेमका कुठून मिळणार। तर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हा हप्ता तुम्हाला त्या ठिकाणी अंदाजे पहिल्या दुसऱ्या आठवड्यात एप्रिल महिन्याच्या तुम्हाला 100% त्या ठिकाणी येणारच आहे। आता सर्वात मोठे हप्ता न येण्यामागची कारणे देखील तुम्ही या ठिकाणी पाहून घ्या।
आता महत्वाची कारणांमध्येच ई केवायसी देखील तुमची त्या ठिकाणी पूर्ण नसणे म्हणजे अपूर्ण ई केवायसी. अनेक महिलांनी अजूनही ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. अशा महिलांचे पैसे आता थांबवले जात आहेत. आता माहितीमध्ये देखील चूक हा दुसरा मुद्दा. आधार बँक अकाउंट नाव मिसमॅच म्हणजेच तुमचा डेबिटने फेल देखील होतो. तर तुमच्या माहितीमध्ये चूक आहे. तसेच तांत्रिक अडचणीमध्ये पाहून घ्या, सर्व्हर किंवा डेटा प्रोसेसिंगला देखील उशीर होत आहे आणि मोठ्या प्रमाणावर लाभार्थी असल्यामुळे देखील विलंब त्या ठिकाणी होत आहे. आता सरकारी प्रक्रिया यासाठी ही हप्ता न येण्यामागच्या कारणामध्ये देखील आहे. ती म्हणजेच निधी मंजुरी आणि त्यांची वितरण प्रक्रिया तसेच प्रशासकीय होणारा विलंब देखील याच्या कारणीभूतच या ठिकाणी मानला जातो. आता काही महिला ई केवायसी केली नाही म्हणजे काही महिलांनी ई केवायसी केली नाही तर पाहून घ्या ई केवायसी करणे नेमके काय आवश्यक आहे. आता त्यांनी हा मुद्दा महत्वाचा या ठिकाणी त्या महिलांनी पाहून घ्या. या योजनेचा लाभ मिळवण्याचे तुम्हाला ई केवायसी करणे अनिवार्य आहे. तर ई केवायसी जर तुमची नसेल तर तुमचा हप्ता त्या ठिकाणी बंद होऊ शकतो आणि पुढील लाभ देखील तुम्हाला त्या ठिकाणी मिळत नाही. त्यामुळे ई केवायसी तुमची असावीच. आणि चुकीची केवायसी असल्यास देखील आता काही महिलांकडून चूक झाली होती त्यांच्यासाठी पाहून घ्या, तुमचा अर्ज त्या ठिकाणी होल्डला पडू शकतो म्हणजे तुमचा अर्ज होल्ड होऊ शकतो आणि पैसे येणे देखील तुमचे त्या ठिकाणी थांबत असते. त्यामुळे चुकीची ई केवायसी करणे तुम्ही टाळा आणि जर आता झालाय तुमच्याकडून तो अनर्थ तर तो तुमचा अनर्थ तुम्ही 31 मार्च पर्यंत त्या ठिकाणी दुरुस्ती त्या ठिकाणी त्याची करून घ्या. अन्यथा तुम्ही देखील अपात्रांच्या यादीत जाऊ शकता. आता पाहून घ्या ई केवायसी साठी शेवटची तारीख नेमकी कोणती तर 31 मार्च पर्यंत ई केवायसी दुरुस्तीची संधी तुम्हाला उपलब्ध आहे. या तारखेपूर्वी तुम्ही केवायसी त्या ठिकाणी अपडेट करून घ्या आणि चूक असल्यास तुम्ही त्या ठिकाणी सुधारणा करा. अन्यथा तुमचा लाभ हा कायमचा बंद होऊ शकतो. हे मी तुम्हाला पहिल्यांदा पण सांगितलेलंच आहे. आता काही महिला आहेत त्यांना ई केवायसी कशी करायची तेच माहित नाही. तर आता त्यांच्यासाठी पाहून घ्या, पहिली पद्धत म्हणजेच ऑनलाईन पद्धत असते. अधिकृत पोर्टलवर तुम्हाला त्या ठिकाणी लॉग इन करायचे आणि तुमचा आधार OTP द्वारे व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी करून घ्यायचे. एकदम सोपी आणि सिंपल प्रोसेस आहे. तसंच दुसऱ्या प्रकारामध्ये तुम्ही CSC सेंटर गावातल्या CSC सेंटरवर त्या दुकानात जाऊन तुम्ही जवळच्या CSC केंद्रात जा आणि आधार आणि तुमचा बँक तपशील त्यांना देऊन त्यांच्या मार्फत तुम्ही त्या ठिकाणी ती ई केवायसी तुमची पूर्ण करून घ्या. तसेच आता बँकांमार्फत देखील तुम्ही करू शकता. आता तुमच्या बँकेत जाऊन तुम्ही डीबीटी तपासू शकता आणि केवायसी अपडेट देखील त्या ठिकाणी करून घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला 3 पर्याय या ठिकाणी मी सांगितलेले आहेत. त्यापैकी कोणताही पर्याय तुम्ही त्या ठिकाणी स्वीकारू शकता आणि तुम्ही पटकन 31 मार्च पर्यंत ही केवायसी त्या ठिकाणी पूर्णच करून घ्या. आता पाहून घ्या, पैसे आले का, नेमके आले की नाही हे नेमके कसे तपासायचे आता हे देखील पाहून घ्या. आता तुमच्या खात्यात पैसे आले की नाही हे तपासण्यासाठी बँकेचा SMS तुमच्या मोबाईलवर येत असतो. तुमचे आधार कार्ड जे आहे, आधार कार्ड बँकला लिंक आहे. तसेच तुमचा मोबाईल नंबर जो आहे, मोबाईल नंबर तो देखील तुमच्या बँकेला ऍड आहे. त्यामुळे बँकेच्या व्यवहारांचा SMS तुम्हाला त्या ठिकाणी मोबाईलवर येत असतो. त्यामुळे तुम्ही बँकेच्या SMS द्वारे देखील पाहू शकता. तसेच आता पुढे म्हणजेच ATM मिनी स्टेटमेंट काढून देखील पाहू शकता. तसेच दुसरे म्हणजेच मोबाईल बँकिंग किंवा UPI चे ऍप आहे ते ऍप देखील वापरून तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. तसेच तुम्ही आता जर हे तुम्हाला तिन्ही जमले नाही तर सरळ सरळ तुम्ही बँक शाखेत जाऊन तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता किंवा त्यांना विचारू शकता. जर हे तुम्हाला तिन्ही जमले नाही तर तुम्ही बँक शाखेत जाणे हा तुमच्यासाठी सर्वात सोपा आणि महत्वाचा विषय त्या ठिकाणी राहणार आहे. त्यामुळे तुम्ही डायरेक्ट बँक शाखेत जाऊनच तुमचे पैसे त्या ठिकाणी आले का नाही ते चेक करा. आता पाहून घ्या, या योजनेचा नेमका कोणाला मिळतो लाभ तर महाराष्ट्रातील रहिवासी महिला आहेत त्यांना मिळतो. त्यांची वय 21 ते 60 वर्षादरम्यान आहे त्यांना तर मिळतो. 21 ते 60 ही शासनाने वयोमर्यादा ठरवलेली आहे. तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहेत त्यातील महिलांना देखील याचा लाभ मिळतो. आणि कुटुंबातील उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा तुमचे कमी असेल तर तुम्हाला या ठिकाणी मिळतो. याला उत्पन्नाची मर्यादा जी दिलेली आहे ती 2.5 लाख रुपयांपेक्षा तुमचे उत्पन्न त्या ठिकाणी कमी पाहिजे. अशा सर्व महिला या ठिकाणी पात्रच आहेत. आता पाहून घ्या, या योजनेचा उद्देश नेमका काय तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेली योजनाच आहे. आता महिलांच्या हातात थेट पैसे देतात. म्हणजे आता पाहून घ्या, त्यांना 3,000 रुपयांचा एकदा का हप्ता मिळाला तर या 3,000 रुपयांचं त्यांना त्या ठिकाणी मोठी मदत त्यांना मिळते. म्हणजे नवऱ्याला सकट तुम्हाला सांगतो त्यांना 2-3 महिने पैसे मागायचे त्या ठिकाणी गरज पडत नाही. आणि घर खर्चात मदत
आता हे आलेले पैसे जर का घरी सांगितले, नवऱ्याला जर का सांगितले, तर नवरा जर का म्हणला की आता कर बाजार, तर त्यांना त्या ठिकाणी बाजार करणे भाग आहे. पण अशा पण काही लाडक्या बहिणी आहेत बरं का, की ते पैसे आलेला देखील इकडली खबर तिकडं देखील होऊन देत नाही. हा त्यांच्यासाठी महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे त्यांना 3,000 रुपये त्या ठिकाणी खर्च मिळणार. तसेच त्यांचे स्वावलंबन देखील वाढते. आता पाहून घ्या, त्यांना इज्जत नावाची गोष्ट इतकी मिळते घरात. त्यांना जर का पैसे आले की मुलगा असो, मुलगी असो किंवा कोणीही असो, नवरा जरी असला, की तुमचे ते पैसे संपेपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी सुट्टीच देणार नाही. त्यामुळे त्या योजनेच्या माध्यमातून तुम्ही सक्षम खूप झालेला आहात, हे देखील महत्वाचे आहे. आता पाहून घ्या, महिलांमध्ये देखील नाराजी आहे. आता ते नाराजी काय आहे ते देखील पाहून घ्या. हप्ता वेळेवर न मिळाल्यामुळे आता आर्थिक अडचणी देखील त्यांच्या वाढल्या. आता 3,000 रुपये एकत्र येणार, 1,500 रुपये महिन्याला येतात. तर आता हे फेब्रुवारीचा हप्ताच जानेवारीचा हप्ता तुम्हाला फेब्रुवारी मध्ये मिळाला, फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला अजून आला नाही. म्हणजे आता जवळजवळ मार्च आणि एप्रिल, या एप्रिलमध्ये जाणार. म्हणजे जवळजवळ 2 महिने आता तुम्हाला विलंब आहे, त्या ठिकाणी वाट बघायला लागणार. त्यामुळे तुमच्या आर्थिक अडचणी त्या ठिकाणी वाढल्या. तसेच तुमच्या घर खर्चावर देखील त्या ठिकाणी परिणाम झाला. आता लाडक्या बहीण योजनेचे पैसे जे आहेत ते 1,500 रुपये काय तुम्हाला 4-5 महिने तर टिकणार नाहीत. त्यामुळे घर खर्चावर देखील परिणाम झाला. मग आता तुम्हाला शक्यतो नवऱ्याकडूनच घराचा बाजार आणि घरात घर खर्चासाठी त्या ठिकाणी पैसे त्यांच्याकडून घ्यायला लागले. त्यामुळे घर खर्चावर देखील तुमचा परिणाम झाला आणि सरकारवर देखील इतकी तुमची नाराजी त्या ठिकाणी वाढलेली आहे की सांगायलाच नको. विशेषतः गरीब आणि गरजू ज्या महिला आहेत त्यांना यांचा फटका देखील मोठा बसलेला आहे. कारण त्यांना या पैशाच्या शिवाय दुसरा कोणताही आधार नाही. अशा खरंच गरजू महिलांसाठी या योजनेमुळे, या पैसे न मिळाल्यामुळे त्यांना मोठा तोटा देखील झालेला आहे.